व्यासपीठावर विराजमान असलेल्या आमच्या सर्वांच्या जालना तालुक्याच्या प्रेरणा स्रोत श्रीमती छाया पवार मॅडम, उपस्थित हजारे साहेब, तलाठी साहेब, दहिवाल साहेब आणि व्यासपीठ मंचावरती उपस्थित असलेले हिरेगाव नगरीतील प्रतिष्ठित नागरिक, सर्व शिक्षक, नवभारत विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि माझ्या विद्यार्थी बालमित्रांनो, संपू दे अंधार सारा, उजळू दे आकाश तारे, गंधाळल्या पाहतेस इथे वाहू दे आनंद वारे, जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा, भ्रष्ट सारे नष्ट व्हावे, घट्ट व्हावा प्रेम धागा, स्वच्छ सारे मार्ग व्हावे आणि मनेही साप व्हावी, मोकळ्या श्वासात इथे जीवसृष्टी जन्म घ्यावी, स्पंदनाचा अर्थ इथे एकमेकांना कळावा, ही सकाळ रोज यावी, माणसाचा देव व्हावा, माणसाचा देव व्हावा. आजच्या या महसूल सप्ताह अंतर्गत युवा संवाद कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे. खरं पाहिलं तर मॅडम नवभारत विद्यालयाची सुरुवात खऱ्या अर्थानं 3 वर्षापूर्वी झाली आणि 3 वर्षापूर्वीचं हे रोपटं खऱ्या अर्थानं आज तुमच्या साक्षीनं तुमच्या समोर येणार आहे. 3 वर्षापूर्वी या विद्यालयाची स्थापना होत असताना अनेक संघर्षाला आणि अडचणींना मात द्यावी लागली आणि अडचणीवर मात करत असताना खऱ्या अर्थानं जिल्ह्याला ज्या ठिकाणी शिक्षण देण्यात जातं त्याच पद्धतीचं शिक्षण खऱ्या अर्थानं या शाळेत सुद्धा देण्यात जातं. त्यामुळे या विद्यालयाची विद्यार्थी संख्या खऱ्या अर्थानं तुम्हाला या ठिकाणी दिसेल. खऱ्या अर्थानं ज्या शिक्षणाचं रोपटं लावलं गेलं आणि रोपट्याचा वटवृक्ष होत असताना खऱ्या अर्थानं ज्या शिक्षकांनी आणि शिक्षकांनी जी मेहनत घेतली त्या अर्थानं खऱ्या अर्थानं या गावातील जे नागरिक आहेत या नागरिकांनी सुद्धा तितकाच प्रतिसाद आणि तितकं सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे. खऱ्या अर्थानं शिक्षण पद्धती चालवत असताना आणि शिक्षणाबरोबर खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर शिक्षणाबरोबर एक मैदानी खेळाची सुद्धा आवश्यकता असते. अशा मैदानी खेळाचं आयोजन खऱ्या अर्थानं नवभारत विद्यालय करत असतं. जिल्हा मल्लखांबपट्टू आणि जिल्हा मल्लखांबपट्टू विद्यार्थी तयार करत असताना खऱ्या अर्थानं या नवभारत विद्यालयाचे विद्यार्थी मला अभिमानानं सांगायला वाटेल की मॅडम या विद्यार्थी स्टेट लेवल पर्यंत आपले मल्लखांबामध्ये विद्यार्थी पोहोचलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं स्टेट लेवलला आणि राज्यस्तरावर खेळण्याचं काम या नवभारत विद्यालयानं केलेलं आहे. म्हणून शिक्षणाबरोबर जर आपल्याला एक उत्कृष्ट विद्यार्थी घडवायचा असेल, मनाला सदृढ करायचा असेल तर त्याला या शिक्षणाबरोबर त्याच्या या मैदानी खेळांची सुद्धा त्या ठिकाणी चाचपणी करणं गरजेचं आहे. तरच विद्यार्थी सदृढ बनू लागतील आणि एक सशक्त नागरिक आणि सुशिक्षित नागरिक ते बनू शकतील. खऱ्या अर्थानं तुमची प्रेरणा घेऊन अनेक विद्यार्थी सरांनी आता सांगितलं की आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही वारंवार सांगत असतो की आमच्या मॅडम ज्या पद्धतीने कार्य करतात त्या पद्धतीचं कार्य तुम्हाला त्या ठिकाणी करायचं आणि त्या पद्धतीने मॅडम सारखं तुम्हाला व्हायचंय. त्याच पद्धतीचा प्रेरणा स्रोत आमच्या विद्यार्थ्यांमध्ये जागृत करण्याचं काम आम्ही वारंवार करत असतो आणि ते काम करण्याचं सर्व आमच्या बंधू भगिनी आणि शिक्षिका सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या जोमाने करत असतात. त्या पद्धतीचं कार्य त्या ठिकाणी करत असतात. एक विद्यार्थी एक हुशार विद्यार्थी व्हावा प्रत्येक पालकाला वाटतं, परंतु सगळेच विद्यार्थी की पहिले सगळ्याच विद्यार्थ्याला पहिला नंबर येऊ शकत नाही. कारण कोणी खेळामध्ये पारंगत असतं, कोणी मैदानी खेळामध्ये असतं. विविध प्रकारचे खेळ त्या ठिकाणी आयोजित केले जातात. त्या आयोजित मध्ये ते विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पारंगत असतात. खऱ्या अर्थानं सगळ्या क्षेत्रातील पारंगत विद्यार्थी आम्ही तयार करण्याचं काम ही नवभारत विद्यालय गेल्या 3 वर्षापासून सातत्यानं प्रयत्न करत आहे आणि त्या प्रयत्नाला यश सुद्धा तितक्याच पद्धतीनं लाभत आहे. म्हणून आणखीन उत्साह त्या ठिकाणी येत असतो. गेल्या वर्षी मल्लखांब जिल्हास्तरीय कार्यक्रम या ठिकाणी घेतला गेला आणि या ठिकाणी सन्माननीय जिल्हा क्रीडा अधिकारी साहेब या ठिकाणी आले आणि त्यांना हा कार्यक्रम बघितला की त्यांनी सांगितलं की सर आतापर्यंत जेवढ्या जिल्हास्तरीय स्पर्धा झाल्या तेवढ्या शाळेमध्ये सुद्धा इतके अरेंजमेंट आणि इतकं शिस्त पद्धतीनं मी कधी पाहिलं नाही. कारण इतक्या पद्धतीनं जर तुम्ही प्रथम वर्षामध्ये जर इतकी उच्च गगनभरारी घेऊ शकत असाल तर येत्या भविष्य काळामध्ये तुमच्या या बसलेल्या चिमुकल्यांचं भविष्य त्या ठिकाणी तुम्ही ग्रामीण भागामध्ये उज्ज्वल करण्याचं काम खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी करत आहात
आणि उत्तम कार्यपद्धती करत आहात। हीच आमच्या सर्वांच्या कामाची पावती त्या ठिकाणी समजून आम्ही कार्य करत असतो। खऱ्या अर्थानं विद्यार्थी तयार करत असताना मॅडम शिक्षणाबरोबर खेळ आणि खेळाबरोबर शिक्षण म्हणून आनंददायी शिक्षण देण्याचं काम नवभारत विद्यालय करत आहे। हे झालं खेळाचा भाग। पण जालना जिल्हा बळीराजा करिअर अकॅडमी जालना जिल्ह्यातून त्या ठिकाणी 10वी पास झाल्याच्या नंतर फक्त 100 विद्यार्थ्यांची निवड केली जाते जालना जिल्ह्यातून। त्या जालना जिल्ह्यामध्ये 100 विद्यार्थ्यांमध्ये 5 विद्यार्थी सिलेक्ट झालेले नवभारत विद्यालयाचे विद्यार्थी आहेत। महिना 2 वर्षाचा खर्च त्या ठिकाणी मोफत त्या विद्यार्थ्यांना दिला जातो। कोणताही शुल्क त्या विद्यार्थ्याकडून आकारण्यात जात नाही। असं जेई आणि नीटचं शिक्षण त्या विद्यार्थ्यांना दिलं जातं। मग अशा युद्ध पातळीवर शिक्षण हे दिलं जातं आणि विद्यार्थी सिलेक्ट झाले जातात आणि उद्या ते विद्यार्थी या देशाचं, या राज्याचं, या तालुक्याचं, या जिल्ह्याचं नेतृत्व करतील आणि येऊन मोठ्या अभिमानानं सांगतील की ज्या शाळेमध्ये मी शिक्षण घेतलं, ज्या शाळेमध्ये मी शिकलो ती शाळा म्हणजे नवभारत विद्यालय आहे। आणि अशाच प्रकारचं शिक्षण खऱ्या अर्थानं आम्ही कंटिन्युअसली देत राहू। फक्त तुमची प्रेरणा, आज तुम्ही पहिल्यांदा या नवभारत विद्यालयाच्या प्रांगणामध्ये आलेला आहात, त्यामुळे तुम्हा सर्वांचा आणि मॅडमचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आणि मॅडमला सुद्धा तुमच्याशी एक छान प्रकारे संवाद साधायचा आहे, कारण एका कर्तृत्व आणि नेतृत्व गाजवणारं नेतृत्व खऱ्या अर्थानं मॅडमचं आहे। म्हणून मॅडमचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत। जाता जाता तुम्हाला एक सांगतो, पुस्तकं सांगतात कथा, पुस्तकं सांगतात कथा, पुस्तकं मांडतात कथा, पुस्तकं जाणतात गाथा भल्या बुऱ्या माणसाची, पुस्तकं चित्कारतात युद्ध, पुस्तकं समजावतात बुद्ध, पुस्तकच करतात समृद्ध भल्या बुऱ्या माणसास। वाचता वाचता शब्दांचा हा असा पडतात पाऊस, वाचता वाचता शब्दांचा हा असा पडतात पाऊस, कधी हसवतात कधी रडवतात, त्यातून घडवतात माणूस, त्यातून घडवतात माणूस। धन्यवाद। धन्यवाद।